हा राधिका वहिनी बोला. हा आनंद भाऊजी, जरा भेटायचं होतं. काय झालं वहिनी, काही सिरियस आहे का? नाही नाही, काही झालं नाहीये, पण आता नवीन काम शोधायला हवं ना. तेच कामासंदर्भात बोलायचं होतं. आपण भेटू शकतो का? ठीक आहे ना. मी सांगतो तुम्हाला. काहून हो, वेळ नाही का? नाही असं नाहीये, म्हणजे जरा रात्री 8 नंतर भेटू शकतो, चालेल का? हो चालेल ना. ठीक आहे, मग मी तुम्हाला कळवतो कुठे. चालेल. ही आज आनंदला भेटायला जाणार आहे, तर नक्कीच काहीतरी शिजत असणार. मला हे शनायला सांगायलाच हवं. यार किती अरे यार तू एक लिफ्ट तरी कॉल कर, ऍटलीस्ट कर. तर तू जवळ आहेस ना ग. हॉट यार, तू धर ना एक तरी बॅग. केवढी शॉपिंग करून ठेवली. हे धर, ही बॅग धर पहिले. हे फाईन, बोलू नको, तुझ्यासाठी पण घेतलाय टॉप. एक टॉप एवढ्या सगळ्यामध्ये. सो वॉट, तू घालतेस का टॉप आता? घरी जाऊन लपव पहिले तू. ऐक ना, कंटाळा आलाय कसला शॉपिंगचा. काय असतेस तुम्ही, सिरियस आहे यार? हो नाही नाही, कसं जेव्हा एखादा माणूस 35,000 रुपयाची शॉपिंग करतो ना, तेव्हा तो कंटाळूच शकतो. अगं तसा कंटाळा नाही ग, म्हणजे असं मला नॉक्सिया आलाय. रिअली? मग हे सगळं काय आहे? अगं तसं नाही का, म्हणजे मला असं ना मॉल पर्यंत जाईपर्यंत असं वाटतं की नाही आपण शॉपिंग नाही केली पाहिजे, पण एकदा मॉल मध्ये गेल्यावर मला सगळंच विकत घ्यावं असं वाटतं. पण समहाव आधीसारखी एन्जॉयमेंट राहिली नाही आता, म्हणून बोर होता. का? गॅरी नसतो ना सोबत. मग त्याला काम करायचं, आय नो, अँड ही शुड वर्क, सो आय एम सपोर्टिंग हिम अँड ऑल. बट हो, गुड गर्ल आहे, एकदम गुड गर्ल आहेच. पण तसं नाही यार, म्हणजे ही हॅज टू कम्प्लीट हिज टार्गेट. आणि ते एकदा कम्प्लीट झालं ना की आमच्या दोघांचं लग्न होणार आहे फायनली. नाही एक मिनिट, ती राधिका आंटी जोपर्यंत डिवोर्स देत नाही तोपर्यंत काही होणार नाही. देईल ती डिवोर्स. तिच्याकडे ते पैसे संपले की तिला ऑप्शनच उरणार नाही. मग त्यांचा डिवोर्स आणि आमचं लग्न. ओके, आय विल विश द बेस्ट फॉर यू. थँक्यू. ती आली. अहो मी काय म्हणते, आपल्याला ना असं स्वस्थ बसून नाही चालणार. राधिकाला जास्तीत जास्त ऑर्डर्स कशा मिळतील यासाठी धडपड करायला हवी. नाही धडपड करू का आपण, पण तिचा आत्मविश्वास गमावला जाणार नाही याची पण काळजी घ्यायला हवी ना. हे पण बरोबर आहे. नानीजी, हा काय ग, बरं झालं आलीस. आत्ताच आठवण करत होते मी तुझी. हो का? काऊन? अगं विचारत होती, दिवसभरात दिसली नाहीस तू. म्हणूनच आले. नानीजी, हे दूध ठेवायचं होतं फ्रीज मध्ये. अशा छोट्या छोट्या गोष्टीत काय विचारत बसते. आणि इकडे मी ठेवते. राधिका, तू सुद्धा एवढी औपचारिक वागतेस ना. किती वेळा सांगितलं हे घर परकर समजायचं नाही. हा, असं नाही नानाजी. नाही, मी ठेवलं असतं पण फ्रीज बिघडलाय ना, म्हणून विचारलं. त्या दुरुस्त करणाऱ्याला बोलवलं होतं, पण त्यांनी सांगितलं का एक पार्ट बदलायला लागेल, त्याचा खर्च एवढा आहे का त्याच्यात नवीन फ्रीज येईल. अगो बाई, वहिनी घरात आहे, पण तिच्या लक्षात नाही राहिलं दूध तापवायचं, तर म्हणून म्हटलं ते नाचण्यापेक्षा तुमच्याकडे आणून ठेवावं. आपण नवीन घेऊया का? नको, खर्च काय कमी आहेत का नानाजी? नको, काही गरज नाही. राधिका, तू इथेच आणून ठेवायचं सामान, आणि काही दिवस फ्रीज नसला ना तर काही बिघडत नाही. पण नानीजी, तुम्हाला काऊन त्रास इतका? काही त्रास होत नाहीये. तुम्ही घेऊन द्याल सुद्धा हो फ्रीज तिला, पण वापरणार कोण माहितीये ना आपल्याला. अथर्वला तर थंड पाणी सुद्धा सोसत नाही, म्हणजे कोण राहिलं? वहिनी आणि शन्या. त्यांना फुकट मिळालं तर तोरा मिरवायला काय जातंय त्यांचं. काही गरज नाहीये. त्यांना हवा असेल तर विकत घेतील फ्रीज. आणि गुरुनाथला कळू दे की जरा, घर काही हवा पाण्यावर चालत नाही, जबाबदारी घ्यायला लागते घराची. काही नाही, तू पदार्थ इथे आणून ठेवत जा. त्यांना इतकं सगळं कळलं असतं आज ही वेळ आलीच नसती. नाही तर काय. आता झालं ते झालं. गुरुनाथचा विषय तुझ्यासाठी संपलाय राधिके. किती वेळा त्याचा गुरुनाथचा विचार आणि त्या परिस्थितीचा विचार करणार. तब्येतीवर परिणाम होतो तुझ्या. तेरा बघ कसा झालाय. आता पैशाचे प्रॉब्लेम जे काय आहेत ते आम्ही मदत द्यायला तयार आहोत, पण तू घेत नाहीस. आम्हाला आमच्या परीने जे करणं शक्य आहे ते करू दे ना. हो ना नानाजी, अहो तुम्ही करताच की. आणि मला खात्री आहे यापुढेही करत राहाल, पण थोडेसे प्रयत्न मलाही करू द्या ना. नानीजी,
आज मी जातीये आनंद भाऊजींना भेटायला. बघूया काही कामाचं होतंय का. काय परत त्यांच्या कंपनीत जाणार आहेस? काहीही गरज नाही. अहो नाही नानीजी, आपल्या कामासाठी आनंद भाऊजी मदत करून राहिले. असं होय? बघूया ते काय म्हणतात ते. मग ठीक आहे, मग जरूर जा भेटायला. आणि मला खात्री आहे आनंद भाऊजींच्या अनुभवाचा आपल्याला नक्की फायदा होईल. अरे यार गोड आहे. शी. Lord, I need some cold water, man. हे, अरे यार याच्यात काहीच का वहिनी वहिनी काय आहे? फ्रीज का रिकामा आहे? तुम्ही काय आता इलेक्ट्रिसिटी सेव्ह वगैरे करताय का? कसली बचत आणि काय, बंद पडलाय तो फ्रीज. यार शी. अगं डबा झालाय त्याचा, जुना झाला होता ना, नवीन घ्यावा लागणार आता. एक मिनिट, नवीन घ्यावा लागेल? म्हणजे राधिकाचा खर्च वाढेल. अजून काय करता येईल खर्च वाढवायला तिचा? अजून काही नाही, घरातले लाईट पंखे सगळं चालू ठेवायचं. म्हणजे बघ कसं इलेक्ट्रिसिटीचं बिल पण वाढेल आणि हे सगळं जुनं झालं की त्याचाही खर्च वाढेल ना. नाही नको नको नको, ते बिल आलं की अर्ध पे करायला लागेल आम्हाला पण. नको, अजिबात नको, बॅड आयडिया. बरं आई, ते सगळं जाऊ दे, तुला एक सांगायचं होतं. राधिका आनंदला भेटायला गेलीये. कशाला? काय माहिती, कदाचित कामासाठी गेली असेल. किंवा मग पैसेही मागणार असेल, कारण सध्या तिच्याकडे काम आणि पैसे दोन्ही नाहीये ना. नाही नाही, ती पैसे नाही मागणार आनंदकडनं, कामच मागायला गेली असणार. मला गॅरीला सांगितलं पाहिजे. आनंद ना एक नंबरचा ॲरोगंट आहे. गॅरी बघेल काय करायचं. थँक्स. पाणी दे यार पण मला पहिले. आज हे साधंच पाणी पी. शी बोर. भाऊजी खरं तर तुम्हाला घरीच बोलवलं असतं, पण घरी एवढा गोंधळ असतो ना. नाही नाही वहिनी, नो फॉर्मॅलिटीज. खरं तर आम्हाला सगळ्यांना तुमचा विचार करून खूप काळजी वाटते तुमची. नाही तसं काही नाही, घरात आता सगळं ठीक आहे, पण सध्या फक्त कामाचं टेन्शन आहे. सध्या काही कामच नाही आहो. नाही म्हणजे कसं आहे ना का, एवढं सगळं? आता तुम्हीच सांगा मी नेमकं काय करू. मला मी काय काय मदत करू मला सांगा ना. म्हणजे आपल्याला जर फायनान्सची गरज असेल, म्हणजे पर्सनली नाही, आपल्याला जर परत दुकानाचं सेटअप लावायचं असेल तर मी 2 लोकांशी बोलू शकतो फायनान्ससाठी. मी बोलू का? अहो नाही भाऊजी, तसं नाही. म्हणजे काय, एवढा मोठा फायनान्स घ्यायचा आणि त्याचं व्याज भरायचं, ते पैसे भरायचे, हे सगळं वेळेवरती नाही होऊ शकलं ना तर जास्त प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा तसं काही नको. तुम्ही मला ऑर्डर्स मिळवून द्यायला मदत कराल का? पण वहिनी, नवीन ऑर्डरसाठी ना लोकांना भेटावं लागेल. फक्त आता तो मला शक्य होणार नाही. का? आता ऑफिसमध्ये कामं वाढली आहेत, गुरुने नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि ते जर व्यवस्थित पार पडलं तर सगळ्यांची सॅलरी पण डबल होणार. म्हणून अहो भाऊजी, तुम्ही इतकं वाईट काऊन वाटून घेतायत? तुम्हा सगळ्यांची प्रगती होतीये यात मला आनंद नाही का? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करा. आणि तुमचं काम झाल्यानंतर आपण एकत्र काम करू की. तोपर्यंत करेन मी माझं मॅनेज. त्यातच वाईट वाटतंय. आम्ही ठरवलं होतं की आम्ही ऑफिस अवर्स नंतर आळीपाळीने तुमच्यासाठी येऊ, तुम्हाला मदत करायला. पण तुम्ही एकटे नाही. आता कधीही वाटलं, काही इमर्जन्सी असेल, प्लीज फोन करा. आम्ही सगळेजण उभे राहू तुमच्यासाठी. हो भाऊजी, मला माहिती आहे ना. हे बाप, पण तुम्ही आधी ऑफिसचं काम पुरं करा आणि मग माझा विचार करा.
अथर्व कसा आहे? हो एकदम मजेत येतो. सध्या सुजय आहे ना घरी, मस्ती चालू असते दोघांची. खूप दिवस झाले भेटलो नाही त्याला. संडेला येतो चॉकलेट घेऊन त्याला भेटायला. नक्की या. आणि ऑर्डरचं पण बघतो मी, तुम्ही काळजी करू नका. हा चंद्रकांत भाई. आनंद भाऊजी पण त्यांच्या कामात व्यस्त आहेत. राधिका, आता ही लढाई तुला एकटीलाच लढायची. आता कसलाच विचार करायचा नाही. बस कामात स्वतःला झोकून द्यायचं. एकदा सुरुवात केली का मार्ग निघेल. बच्चा काय मरणाचा बच्चा. हाय, आलास तू? पाणी दे. हो. हाऊ वाज युअर डे? डे वॉज गुड, पण काय ग धावपळ, खूप काम. हो गॉड, खूप दमलायस का? आज पण उशीर झाला यायला तुला. हो ग, आता रोजच होणार आहे उशीर. But ठीक आहे, anyways, to take care of your health, take care of your food and everything. हो, आता काय कुठे लक्ष द्यायला वेळ ग. रोज इतकली काम आहेत ना की हे काय साधं पाणी दिलंस. प्लीज मला जरा गार पाणी दे ना, उकडते खूप. फ्रीज बंद पडलाय. फ्रीज बंद पडलाय? हो, राधिकाचा डब्बा फ्रीज बंद पडलाय आणि तिच्याकडे नवीन घ्यायला पैसे पण नाहीयेत. आता असंच होणार आहे राधिकाच्या बाबतीत. बरं ऐक ना, राधिका इथून गेली की आपण एक मोठा फ्रीज घेऊया ना. हो, ते बघू आपण. पण मी काय म्हणतो, मी दुपारी पण जेवलो नाही ग, खूप भूक लागली. काहीतरी ऑर्डर कर ना. मी ऑर्डर केलं ऑलरेडी. काय? लेलेंकडनं मागवल्या आज. अरे वा, क्या बात आहे. बरं झालं, आज मला तसे ना पिझ्झा खायचा कंटाळा आला होता. बरं झालं लेले मधूनच मागवलंस. हो, मी लगेच वाढते तुला, तू फ्रेश हो आणि तू जेवून घे. मला जेवणानंतर तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. ओके? अरे सांग की, बोल ना. म्हणजे आता विषय काढलाय तर बोल. काय झालं? तसं काही नाही, मी असं ऐकलं की राधिका आज आनंदला भेटायला गेली आहे. काय? अगं पण आनंद, तुला कोणी सांगितलं? मी ऐकलाय राधिकाचा फोन. ती आनंदला भेटायला गेली आहे आज. अच्छा, म्हणजे आनंद कन्सेशन घेऊन ऑफिस मधून गेला, ते राधिकाला भेटायला गेला होता. म्हणजे आजही तो तिला भेटला. आनंद राधिकाला नक्कीच काहीतरी मदत करतोय. अरे तू घाबरवू नकोस ना रे. असं ते दोघं काही प्लॅन नाही ना करणार. आनंद खूप स्मार्ट आहे. आनंद राधिकाला काही मदत करू शकणार नाही. डोंट वरी. कोणी सांगावं आणि केली तर? नाही करणार, मी सांगतो ना. माझं त्याच्याकडे बरोबर लक्ष ऑफिसमध्ये, आणि त्याने राधिकाला किती मदत करण्याचा प्रयत्न करू दे, राधिकाला मी एक पाऊलही पुढे जाऊ देणार नाही. मग तिने सक्सेसफुल होणं तर लांबची गोष्ट. डोंट वरी, तुम्ही फार विचार करू नका. मला प्लीज वाटणं, मी आलो फ्रेश होऊन. हा ओके ओके, जाते. एक गोष्ट बिघडून राहिली आहे. खर्च वाढले, त्यात अथर्वकडे दुर्लक्ष होऊन राहिलं. नाही, काम वाढवलं पाहिजे. या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, म्हणजे पैसा. पैसा मिळायला हवा. त्यासाठी मला काम वाढवलं पाहिजे. नाही, मला माहिती हे सगळं एका रात्रीत नाही बदलणार. या सगळ्यासाठी वेळ लागणारच आहे. पण तोवर मी कसा तग धरू?
मेंटेनन्सचे जे काही हप्ते थकले असतील ते तुम्ही मिसेस राधिका सुभेदार यांच्याकडून घ्या. झाला का फ्रीज? हो तो दुरुस्त होण्यातला नाहीये. अगं पण इन्स्टॉलमेंटवर मिळतात वस्तू हल्ली. इथे महिन्याचा खर्च भागत नाहीये वही. हप्त्याचे पैसे कुठून भरणार? मोबाईल कुठे ठेवला? कमळा फोन करेल, मी उचलणार नाही. मोबाईल चल. काय अगं कशी चालतीयस? लक्ष कुठे तुझं? पडली असतीस म्हणजे बरं झालं मी सावरलं. आत्ताच बरी झालीस, आता परत काय धडपडतेस? लक्ष कुठे असतं तुझं? बरी आहेस का? आज पहिल्यांदाच तुमच्या नजरेत मला इतकी काळजी दिसून राहिली. कुठे हरवला होतात? किती दूर गेल्यात आमच्यापासून? काही कुठे काही लागलं नाही? म्हणजे लचक वगैरे नाही ना भरली? अगं तुझ्याशी बोलतोय मी. अगं ती धडपडत होती, मी फक्त सावरलं तिला, बाकी काही नाही. पडायचं तर पडू द्यायचं ना, तू कसलं करायचं? अरे मला म्हटलं ती आजारी, तिला अचानक. सो व्हॉट? अगं ती समोरून धडकली, मला वाटलं तिला चक्कर वगैरे येत नाही म्हणून मी तिला फक्त आधार दिला, बाकी काही गरज नाही सिंपती वगैरे दाखवायची तिला. सिंपती? आणि मी तिला कशाला सिंपती दाखवू? मी मला काही सिंपती वगैरे वाटत नाही तिच्याबद्दल. आणि वाटत असती तर असं वागलो असतो का मी तिच्याशी? काही काय बोलतेस? नक्की ना? हो बच्चा. असं वागलं की मला इन्सिक्युअर वाटतं. मग इकडे हे बघ, ऐक, असं काही नाही. ओके, मी फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार. मी खूप वाईट वागतोय का राधिका सोबत? पण शी डिझर्व्स इट. ही काही सरळ नाही वागत आहे माझ्याशी. नाही नाही गुरुनाथ, उगीच डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस. ही मुद्दाम मला इमोशनल ब्लॅकमेल करते, पण मला माझ्या टार्गेटवरच फोकस करायचंय बस.